चुकीच्या जागेला लावलेलं वाटतं. तर या ठिकाणी एक ॲडव्हर्टायझिंग आहे. विल्स कॅफे नाव ओपन मॉर्निंग सॅटरडे अँड संडे 7:30 AM to 10:30 AM अँड इव्हनिंग मंडे टू संडे 6 PM to 10 PM. आणि ॲड्रेस आहे शॉप नंबर 2 यशराज हाईट्स सेक्टर 23 घनसोली नवी मुंबई 400701. तर नक्कीच या विल्स कॅफेला भेट द्या आणि नक्कीच या कॅफेमध्ये जाऊन पुढचा आनंद घ्या. आणि उद्या सकाळपासूनच हे तुमच्या भेटीसाठी येत आहे आणि सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एक वाडी एक संघ आयोजित श्री काळेश्वर चषक आपण ही स्पर्धा पाहिली, खेळली, अनुभवली आणि या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक माननीय आदरणीय सागरदादा घोडके साहेब समाजसेवक यांच्या माध्यमातून रोख कॅश प्राइज 30,000 धनराशी आपल्याला देण्यात आलेला आहे. द्वितीय पारितोषिक धनराशी 13,000 मास्टरमाइंड ट्रॅव्हल्स. तृतीय पारितोषिक माननीय आदरणीय अमोल आनंदराव मोंडे समाजसेवक धनराशी 9,000 रुपये. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान यूट्यूब सौजन्य युवा उद्योजक माननीय आदरणीय दादासो अधिकराव साळुंके यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. तर या स्पर्धेदरम्यान ट्रॉफी सौजन्य माननीय आदरणीय अरुण चंद्रकांतजी सुर्वे यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर समालोचक सौजन्य माननीय आदरणीय सचिन उत्तम सुर्वे यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान सन्मान चिन्ह चे सौजन्य आहेत माननीय आदरणीय PB सुर्वे प्रबंधक लघु न्यायालय मुंबई यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. तर या स्पर्धेदरम्यान सौजन्य आणि नाश्ता सौजन्य मान्य श्री अजय अधिकराव सुर्वे समाजसेवक यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. तर या स्पर्धेदरम्यान पंच सौजन्य माननीय आदरणीय सुरेश यादव अण्णा माननीय आदरणीय दीपक साळुंके समाजसेवक यांच्या माध्यमातून आपल्याला पंच सौजन्य देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पाणी सौजन्य माननीय आदरणीय जनार्दन दिनकर सुतार माननीय आदरणीय अतुलजी देसाई यांच्या माध्यमातून गुणलेखक सौजन्य आपल्याला देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर स्टंप सौजन्य माननीय आदरणीय विकास हनुमंतजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य कुमार शिवाजी यशवंत साळुंके. उत्कृष्ट फलंदाज सौजन्य आहेत कुमार घनश्याम तुकाराम साळुंके. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य आहेत कुमार शुभम शंकर साळुंके. या स्पर्धेदरम्यान मेडकिटचे सौजन्य आहेत माननीय आदरणीय सचिनजी सेलार. तर या स्पर्धेदरम्यान सामनावीर चषक सौजन्य श्री ऋतिक धर्मराज धनावडे यांच्या माध्यमातून आपल्याला या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेदरम्यान संपूर्ण त्याचबरोबर विशेष सहकार्य या स्पर्धेला आम्हाला लाभलं माननीय आदरणीय सुदामजी वरेकर ज्यांच्या माध्यमातून टीमसाठी टी-शर्ट आपल्याला देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सौरभजी वरेकर मालिकावीर ट्रॉफी अरविंदजी मोंडे विशेष सहकार्य. त्याचबरोबर डॉक्टर विक्रम मोंडे माफ करा विक्रमजी पाटील. त्याचबरोबर संतोषजी पाटील आणि संतोषजी खुडे या सर्व मंडळीच्या माध्यमातून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं विशेष सहकार्य माननीय आदरणीय अंकुशजी मोंडे साहेब असतील, माननीय आदरणीय बजरंगजी पाटील साहेब, मान्य आदरणीय गणेशजी सुतार या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलं. मान्य आदरणीय शरदजी मोंडे यांचं देखील आपण विशेष सहकार्य लाभलं. त्याबद्दल आपण सर्व मान्यवरांचं ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये मोलाची साथ दिली या सर्व मान्यवरांचं आपण
विशेष आभार व्यक्त करूया. तत्पूर्वी आपण सन्मान घेणार आहोत. GTC लावचे आमचे पवार सर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. मान्य आदरणीय विकासजी पवार, कॅमेरामॅन श्रेयस शिंदे, आपण देखील या आपला देखील सन्मान या GTCच्या स्क्रीनवरती आपण करणार आहोत. GTC लाव ही स्पर्धा आपण पाहिली, खेळली, अनुभवली. ही स्पर्धा पाहत असताना या स्पर्धेमध्ये टेक्निकल काम पाहत होते विकास पवार सर यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आंबवडेकरांची जिव्हाळ्याची मायेची उबदार शाल देऊन हा सन्मान मात्र करण्यात येत आहे. त्याचबरोबर श्रेयस शिंदे कॅमेरामॅन, आपण सुद्धा या, आपला देखील सन्मान होईल. तर या स्पर्धेमध्ये पंचांनी देखील चांगली भूमिका बजावली. आमचे संपूर्ण पंच पॅनेल यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. पंच पॅनेल, चला आपण देखील या, आपला देखील सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. ऑफिशियल पंच, आपण देखील या, आपला देखील सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपला आवाज दिला, मालदन गावचे सुपुत्र, व्हॉइस ऑफ मालदन आणि पाटण तालुक्याची जिव्हाळ्याची नाळ जोडलेले मामांच्या हस्ते भरत जाधव यांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. तर संपूर्ण ही स्पर्धा आपण पाहिली मित्रांनो, खेळली, अनुभवली. आणि या स्पर्धेमध्ये या आयोजक, चला टीम, विनंती आहे आपण उठून उभं राहायचं आहे. सर्व टीम आपण समोर या. आपण आता बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत. टीम धामणी, चला मित्रांनो समोर या. चला थोडंसं क्लोजअप या, जवळ या सर्वांनी. आपण मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत. त्याचबरोबर आपण एक मुख्य सत्कार घेणार आहोत. मी विनंती करतो आदरणीय निवास सुर्वे साहेब यांच्या शुभास्ते आपण घेऊयात हा पुढील सत्कार. गेले 2 दिवस तुम्ही ज्यांचा आवाज ऐकला, व्हॉइस ऑफ मालदन, मालदन गावातील आणखीन एक आवाज, श्रीकांत साबळे सर यांच्या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. आदरणीय सुर्वे साहेब यांच्या शुभास्ते आपण हा मुख्य सत्कार करणार आहोत. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच आपल्या मालदन गावातील आणखीन एक आवाज तुमच्या भेटीसाठी सातत्याने असतो, त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. आणि तसेच मुख्य स्कोरर म्हणून सातत्याने ज्यांनी आपल्याला योगदान दिलं आहे तालुक्याला, आणि गेली 2 दिवस ज्यांनी मुख्य स्कोरर म्हणून भूमिका निभावली, आमचे नितीन पवार सर यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी आदरणीय सुर्वे साहेब यांना विनंती करतो की तुमच्या शुभास्ते आपण नितीन पवार साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान करूयात. चला विनंती आहे सर्व टीम, आपण आता थोडंसं जवळ येऊया. आपण मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत.
ते सांगा आणि पहिले हे घ्या मग हे घ्या मग हे घ्या आणि लास्टला हे घ्या. हे कधी घ्या माहिती आहे का? सेकंड प्राईज झाल्यानंतर हा घ्या. सर पटापट धन्यवाद श्रीकांत सर. चला सर्वांनी पुढे यायचे. आता आपण जाणार आहोत मुख्य पारितोषिक वितरणाकडे. श्री काळेश्वर चषक 2026 आपण पाहिलं, खेळलं आणि जपलं. कारण की पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघ अंतर्गत जेवढे सामने होतात ते सगळेच सामने आपल्याला एक नवीन ऊर्जा आणि एक नवीन निर्मितीचं स्वप्न बांधून उभं करतात. मी सर्वप्रथमतः श्री काळेश्वर 11 आंबवडे खुर्द आणि आंबवडे खुर्द गावातील संपूर्ण ग्रामस्थांचे एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. कारण की त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला क्रिकेटचा महारणसंग्राम पाहायला मिळाला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संपूर्ण मान्यवरांनी या आपल्या पाटण तालुक्यातील गावासाठी. तसेच पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघ आमची संपूर्ण कोर कमिटी, या कमिटीचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो. कारण की असोसिएशन अंडर आपण खेळत असतो. आणि जाऊयात आपण मुख्य पारितोषिक वितरणाकडे. आपण पहिल्यांदा जाणार आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. श्री काळेश्वर चषक 2026 मधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांचं स्पॉन्सरशिप लाभले ती म्हणजे माननीय आदरणीय अरुणजी सुर्वे साहेब आणि माननीय सुदाम वरेकर साहेब यांचं पहिल्यांदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी विनंती करतो अरुण सुर्वे साहेब आणि सुदाम वरेकर साहेब यांना की तुमच्या शुभास्ते आपण देऊयात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ठरतोय ज्याचे चरण मैदानाच्या आतमध्ये थांबले नाहीत. सहारा चाळकेवाडी संघाचा हा खेळाडू आहे. ओळखा, ज्याचे चरण थांबले नाहीयेत तोच करण. सहारा चाळकेवाडीचा करण ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. चा उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य लाभलेला आहे माननीय आदरणीय संतोषजी पाटील साहेब आणि माननीय आदरणीय जनार्दन सुतार साहेब. उत्कृष्ट गोलंदाजासाठी सौजन्य लाभले. एकदा आमच्या स्पॉन्सर दात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मी विनंती करतो माफ करा, यांच्या शुभास्ते आपण देऊयात उत्कृष्ट गोलंदाज संतोष पाटील आणि माननीय आदरणीय जनार्दन सुतार साहेब यांच्या शुभास्ते आपण देऊयात ही ट्रॉफी. बेस्ट बॉलर, पुन्हा एकदा बेस्ट बॉलर जाणार आहे चाळकेवाडी गावामध्ये. ज्याने फिरकीची केली जादू आणि मारली विकेटची बाजी. येस, तेच शिवाजी ठरतायत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट गोलंदाज. मी विनंती करतो माननीय आदरणीय संतोषजी पाटील साहेब आणि जनार्दन सुतार साहेब तुमच्या शुभास्ते आपण देऊयात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. थँक्यू. दुसरा खेळाडू तुमचा काही न बोलता धावत गेलाय. त्या बोलण्याला शिका.
बेस्ट बॉलर. त्यानंतर आपण जाणार आहोत उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन श्री काळेश्वर चषक 2026 मध्ये. मी विनंती करतो अजय सुर्वे साहेब आणि सौरभ वरेकर साहेब तुमच्या शुभ हस्ते आपण देऊयात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि नाव अगदी सुरेख आहे, सुंदर आहे. दामणी गावातून आहे, डावकुरा फलंदाज आहे. प्रसाद ठरतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. सांगितलं लग्नात नाव घेताना किती घाबरशील, परंतु हा पट्ट्या आहे ना ज्यावेळी मैदानात उतरतो त्यावेळी गोलंदाज घाबरतात. एकदा जोरदार टाळ्या प्रसादसाठी. प्रसाद तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच मित्रा. अशी झेप घे, तुला काय उणे आहे, संपली जरी जमीन तरी आकाश तुला सुने आहे. आपण तृतीय पारितोषिक वितरण करणार आहोत. तृतीय पारितोषिक रोख कॅश प्राइज धनराशी 9,000 रुपये. मी मान्यवरांना विनंती करतो तृतीय पारितोषिक आपल्याला या स्पर्धेदरम्यान देण्यात आले. माननीय आदरणीय श्री अमोल आनंदराव मोंडे समाजसेवक. धनराशी रोख कॅश प्राइज 9,000 रुपये. मान्यवरांना विनंती करतो की तृतीय पारितोषिक माननीय आदरणीय सचिनजी सुर्वे, माननीय आदरणीय प्रभाकरजी सुर्वे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण तृतीय पारितोषिक वितरण करणार आहोत. आणि या तृतीय चषक आपल्याला वितरण करण्यात आलंय. माननीय आदरणीय श्री अरुण चंद्रकांतजी सुर्वे यांच्या माध्यमातून हे चषक आपल्याला देण्यात आलेलं आहे. मान्यवरांना विनंती करतो की आपण उठून उभं राहणार आहोत आणि आवाज दिला जातोय ज्यांनी देखील कालच्या दिवसामध्ये कालचा दिवस अक्षरशः गाजवला. आणि आज देखील ज्या वेळेला सेमीफायनलमध्ये खेळताना उतरले मैदानात त्यावेळी त्यांनी सांगितलं की लढत मैत्रीपूर्ण होईल. असा मैत्री जोपासणारा संघ राहतोय या स्पर्धेतील. तृतीय क्रमांकाचा मानकरी टीम नाईकबा 11 गलमेवाडी. एकदा जोरदार दमदार टाळ्यांनी टीमचं अभिनंदन करूया आणि स्वागत करूया. रोख कॅश प्राइज धनराशी 9,000 रुपये आणि चमचमणारी ट्रॉफी. वेलकम डीजे. तृतीय पारितोषिक रोख कॅश प्राइज धनराशी 13,000 रुपये मास्टर माइंड ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे.
मित्रांनो देणगीदारांसाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण त्यांच्या माध्यमातूनच तर ही स्पर्धा आपण खेळतोय आणि या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला देण्यात आलेली आहे. श्री अरुण चंद्रकांतजी सुर्वे, शिवसेना उपशाखा प्रमुख मांडवी यांच्या माध्यमातून मी मान्यवरांना विनंती करतो, माननीय आदरणीय दीपक साळुंके, माननीय आदरणीय अरविंदजी मोंडे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी वितरण करणार आहोत. आवाज दिला जातोय. खरं तर खडतर प्रवास करत खूप दिवसानंतर संघ इथपर्यंत पोहोचला. सर्वांची मेहनत, जिद्द, शेवटपर्यंत लढत होते. शेवटी थोडेसे कमी पडले. एक चूक राहिली. जो नो बॉल होता त्यानं खूप काही गडबड केली, परंतु हार्ड लक बॅड लक टीम इथपर्यंत पोहोचली. या स्पर्धेमध्ये खूप संघ खेळत होते आणि या संघातून दुसऱ्या स्थानावरती टीम आली आहे. आवाज दिला जातोय. टीम ज्या गावच्या ग्रामदैवतेच्या नावाने टीम खेळते, गावचं नाव अभिमानानं उंचवते, आई भराडी माता टीम धामणी तृतीय क्रमांकाची मानकरी राहिली आहे श्री काळेश्वर चषक 2024 मध्ये. दोन मिनिटं थांबायचं आहे. हरीश, माझ्या कानात सांगतो मराठी आहे. हरीश हरीश पण तू नाव इंग्लिश मध्ये हॅरी टाकतो. बरं ठीक आहे. आफ्टर ऑल आजचा प्रपोजल बद्दल काय बोलशील? टीमने खूप मेहनत केलेली. थोडा काय प्रवास जेव्हा म्हणजे मॅच टुर्नामेंट चालू झालं ह्या सीझनला, तेव्हा 2-3 चुका झाल्या. त्या 2-3 चुका आम्ही सुधारत होतो पण त्या सुधारता आम्ही सेकंड मॅच कधी थर्ड मॅच हारायचो. पण टीमने माघार नाही घेतली. टीमने मिटिंग केली, परत सगळ्या पोरांनी प्रॅक्टिस केली आणि जे आम्ही प्लॅनिंग आज केलेलं त्या प्लॅनिंगनुसार आम्ही 100% दिलं सगळ्या पोरांनी. परशाची बॅटिंग असेल, राहुलची बॅटिंग असेल, बारकेची बॉलिंग, शुभमची बॉलिंग, ओव्हरऑल आमचा कॅप्टन आहे मेन म्हणजे अनिल दादा, आमचा सपोर्ट. त्याचा सपोर्ट नेहमी असतो टीमच्या मागे. तो खूप सर्व म्हणजे आमच्या प्लेयर लोकांना खूप सपोर्ट करतो, खूप आधार देतो. त्यामुळे सगळे 100% दिलं सगळ्यांनी आणि आम्ही आजची टुर्नामेंट जिंकलो. थँक्यू. लास्ट क्वेश्चन असेल. ॲज अ कॅप्टन दुसरा क्रमांक तुम्ही पटकवलाय, चांगलं खेळला. जर पाहिलं तर तुझ्या नजरेत तू कोणत्या खेळाडूला डिझर्व करू शकतोस ट्रॉफी, की त्यांनी आज चांगलं आम्हाला खेळलं, कारण की संघ बॅकफुटला होता आणि त्यांनी आज पुढे होऊन संघाला पुढे आणलं आणि जर ट्रॉफी डिझर्व करायचं पर्टिक्युलर खेळाडू कोणाला तू डिझर्व करशील टीम मधील तुझ्या? टीममध्ये असतील तर जेव्हा म्हणजे रन्सची गरज होती तेव्हा बॅटिंगमधून राहुलने चांगली बॅटिंग केली आणि त्यानंतर महेशने पण चांगली बॅटिंग केली आणि स्टार्ट आम्हाला चांगला परशा द्यायचा. परशाच्या स्टार्टिंगमुळे आणि राहुल आणि महेशच्या एंडमुळे चांगलं रन झाल्या. थँक्यू. तिघा जणांना डिझर्व केले तर समजून जावा. हो, खूप मोठं उत्तर आहे, तुम्ही समजून जावा. ते आताचे उत्तर आहे, तुम्ही समजून जावा. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून. आणि आजचं नियोजन खूप चांगलं होतं. एकदम आवडलं सगळ्या पोरांना नियोजन आणि मला पण. याला पण आवडले. थँक्यू. खूप बरं वाटलं. असंच बोलत जावा आणि सगळ्यांनी प्रॅक्टिस करा. अथर्व तू शिकव सगळ्यांना, कारण की तुला पण बोलायला कमी येतं, पण शिकव, कारण की कधी पण येऊन कधी पण चान्स लागेल माईकवरती बोलण्याचा. जेवढं चांगलं खेळताना तितकंच माईकवरती बोलायला देखील शिका. नक्कीच जाऊयात आपण पुढील पारितोषिक वितरणाकडे. नक्कीच भरत सर, आपण आता पारितोषिक वितरण करणार नाही आहोत. आपण संपूर्ण मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. आमचे आयोजक मंडळी या संपूर्ण मान्यवरांना सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची गोड आठवण देणार आहेत. आयोजकांना विनंती आहे की आपण लाईनमध्ये यायचं आहे. सर्व मान्यवरांना आपण सन्मान चिन्ह वितरण करणार आहोत. ही संपूर्ण स्पर्धा कोणी कुठेही जाणार नाहीये, कारण हा खरा तर आपण 2 दिवसाचा काळ पाहिला आणि या काळामध्ये या संपूर्ण मंडळींनी, मान्यवर असतील आणि आयोजक असतील, यांनी खूप मेहनत घेतली. यांच्यासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. विनंती आहे टीम
आंबवडे खुर्द आपण सर्वांनी लाईन मध्ये यायचं आहे आणि मान्यवरांना सन्मान चिन्ह आपण वितरण करणार आहोत. चला या. विनंती आहे संपूर्ण टीम गणेशजी मोंडे असतील, गजानन वरेकर, विनोद मोंडे, विशाल सुर्वे, लखन सुर्वे, घनश्याम साळुंके, शिवाजी सुर्वे, आर्यन साळुंके, तुषार साळुंके, रोहन कोळेकर. चला सर्वांनी या, सर्वांनी लाईन मध्ये या. आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण जागीच उठून उभं राहणार आहोत. तुम्हाला या संपूर्ण खरं तर मित्रांनो मी आता जे नाव घेणार आहे त्या नावासाठी तुम्हाला जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. गेले 2 दिवस आपण हे आयोजन पाहतोय आणि या आयोजनामध्ये हे व्यक्ती खूप झटली आहे. अर्थातच सतीश वाघ यांच्यासाठी खरोखर एकदा जोरदार टाळ्या. कारण खूप आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये नियोजनामध्ये कोणतीही कसर त्यांनी ठेवलेली नाहीये. आयोजकांना आपण सन्मान चिन्ह वितरण करणार आहोत. आपण स्क्रीनवरती पाहतोय संपूर्ण आमची मान्यवर टीम यांना आपण सन्मान चिन्ह या ठिकाणी वितरण करत आहोत. मान्य आदरणीय अरुणजी सुर्वे, सचिन उत्तम सुर्वे, पांडुरंग सुर्वे, अधिकजी सुर्वे, सुरेश यादव, दीपक साळुंके. मी विनंती करतो अरुणजी सुर्वे साहेब यांना आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करूया. माननीय आदरणीय सचिन उत्तम सुर्वे साहेब यांना देखील आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करणार आहोत. सचिन उत्तम सुर्वे साहेब. त्याचबरोबर माननीय आदरणीय पांडुरंग सुर्वे साहेब यांना देखील आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करणार आहोत. सुर्वे साहेब यांना देखील आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करणार आहोत. माननीय आदरणीय सुरेश यादव साहेब यांना देखील आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करणार आहोत. माननीय आदरणीय सुरेश यादव साहेब. माननीय आदरणीय दीपक साळुंके साहेब. माननीय आदरणीय जनार्दन सुतार साहेब ज्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य लाभलंय. सगळे आमचे स्पॉन्सर दाते आहेत. एक या स्पर्धेची गोड आठवण त्यांना देऊन सन्मानित केलं जातंय. जनार्दन सुतार साहेब. त्याचबरोबर माननीय आदरणीय विकास पाटील साहेब. स्टंप सौजन्य त्यांच्या माध्यमातून लाभलंय. विकास पाटील साहेब. माननीय आदरणीय शिवाजी साळुंके आणि घनश्याम साळुंके साहेब. माननीय आदरणीय शिवाजी साळुंके साहेब. माननीय आदरणीय शुभम साळुंके साहेब. माननीय आदरणीय सुदाम वरेकर. त्याचबरोबर माननीय आदरणीय सौरभ वरेकर साहेब. सौरभ वरेकर साहेब. माननीय आदरणीय अरविंद मोंडे साहेब. माननीय आदरणीय अरविंदजी मोंडे साहेब. माननीय आदरणीय बजरंगजी पाटील साहेब. माननीय आदरणीय संतोषजी पाटील साहेब. माननीय आदरणीय संतोषजी पाटील साहेब.
जाऊयात आपण उर्वरित पारितोषिक वितरणाकडे. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज ज्यांच्या माध्यमातून सौजन्य लाभलंय, थँक्यू सो मच. जाऊयात आपण. मी विनंती करतो बजरंगजी पाटील साहेब आणि अभिषेक साळुंके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मालिकावीर, ज्यांच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या, ज्यांच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात, जो चांगला खेळला परंतु संघाला विजेत्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अपयशी ठरला जरूर असेल, परंतु आपल्या खेळाने सगळ्यांचंच लक्ष आपल्या बाजूने वेधून घेतलं, तो ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. मी विनंती करतो बजरंग पाटील साहेब आणि अभिषेक साळुंके साहेब तुमच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द सिरीजचा किताब, आणि तो ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी श्री काळेश्वर चषक 2026. सगळ्यांचे कान आता माईकच्या दिशेने आहेत, परंतु बाजी मारले गलमेवाडी संघाचा निलेश. गणेश दादा याचे प्रतिनिधित्व करताय. निलेशला खूप साऱ्या शुभेच्छा दादा, आणि तुमच्या संघासाठी देखील. जाऊयात आपण आता प्रथम क्रमांकाकडे. तांबडी संघ थोडंसं फोटोशूट थांबवायचं आपण देणार आहोत प्रथम क्रमांकाची पारितोषिक, आणि त्यानंतर आपण या आजच्या सोहळ्याला इथेच थांबवणार आहोत. परंतु जाऊयात प्रथम पारितोषिकाकडे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम पारितोषिक देण्यात आलंय. माननीय आदरणीय सागरदादा घोडके साहेब, समाजसेवक. रोख कॅश प्राइज धनराशी 30,000 रुपये आणि चमचमणारी ट्रॉफी सौजन्य आहेत माननीय आदरणीय श्री अरुण चंद्रकांतजी सुर्वे, शिवसेना उपशाखा प्रमुख मांडवी यांच्या माध्यमातून आपल्याला चमचमणारी ट्रॉफी देण्यात आली आहे. मी मान्यवरांना विनंती करतो, माननीय आदरणीय रामचंद्र हरिबा मोंडे, माननीय आदरणीय पांडुरंगजी सुर्वे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मेगा फायनलची चमचमणारी ट्रॉफी, काळेश्वर चषकाची ट्रॉफी आणि संपूर्ण मान्यवर टीम या सर्वांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ही मेगा फायनलची ट्रॉफी वितरण करणार आहोत. तर संपूर्ण मान्यवर आपण सर्वांनी या, आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण ही चमचमणारी ट्रॉफी वितरण करणार आहोत. मी विनंती करतो संपूर्ण मान्यवरांनी यायचं आहे. आमचे दादा तर आहेत, तुमच्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण देऊयात या प्रथम चमचमणारी क्रमांकाचा मानकरी जो संघ ठरलाय त्या संघाला नामांकित करूया. श्री काळेश्वर चषक 2026. लढलो पडलो परंतु घडलो, कारण की सातत्यानं चौथं, तिसरं, दुसरं आणि शेवटी ज्यांनी या काळेश्वर चषकामध्ये जो मागचा काळ होता तो काळेश्वरानं घालवलाय. टीमला आवाज देऊया भरत सर. लाखात एक नंबर टीम सहारा स्पोर्ट चाळकेवाडी राहिले मेगा फायनलची मानकरी. एकदा जोरदार दमदार टाळ्या. वेलकम डीजे.
होऊयात. थोडस 2 मिनिटं स्थान पण व्हायचंय. आपण या ठिकाणी शेवटचा फोटो सेशन करूया. प्लीज दादा यायचंय, सगळ्यांनी यायचंय. आणि टीम कुठे जाऊ नका, आयोजकांसाठी आपल्याला टाळ्या वाजवायच्या आहेत. प्लीज संपूर्ण टीम धामणी 2 मिनिटं या मित्रांनो. आयोजकांसाठी 2 मिनिटं आपण खर्च करूया. गेले 2 दिवस त्यांनी आपल्यासाठी हा एवढा मोठा महारण संग्राम केलाय. आपण 2 मिनिटं त्यांना देऊयात. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघ अंतर्गत काळेश्वर 11 आंबवडे खुर्द आयोजित आमच्या संपूर्ण आंबवडे गावकऱ्यांचा मनापासून आभार. श्री काळेश्वर चषक 2026 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली. पहिला क्रमांक पटकावला सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी संघाने. ज्या 24 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांचा देखील मनापासून आभार. आणि आमचे जे स्पॉन्सर दाते आहेत त्यांचा देखील मनापासून आभार. तुमच्या शिवाय हा महारण संग्राम हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपणास पाया भेटला नसता. आमच्या संपूर्ण स्पॉन्सर दात्याचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करू शकतो. विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं त्यांचं मनापासून आभार. संपूर्ण आंबवडे ग्रामस्थामधील प्रत्येक ग्रामस्थांनी जे योगदान दिलं त्यांचं मनापासून आभार. आणि आमचं संपूर्ण टीम काळेश्वर आंबवडे यांचं देखील मनापासून आभार. संपूर्ण आमचे आयोजक होते इथे त्यांचं मनापासून आभार. आणि मी या संपूर्ण आयोजक आणि ग्रामस्थांच्या समोर व्यक्त करू इच्छितो की ज्यांचा सत्कार अनावधानाने राहिला असेल, ज्यांचं नाव घ्यायचं अनावधानाने राहिलं असेल त्यांची मग विशेष दिलगिरी व्यक्त करतो. तुमचं देखील तितकंच योगदान आहे, त्याबद्दल देखील मी तुमचा विशेष आभार मानू इच्छितो. आणि मी आज सगळ्यांच्या समोर हे सांगू इच्छितो की श्री काळेश्वर चषक 2026 या वर्षीचं हे पर्व अगदी ताटात पूर्ण झालंय. पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा दमदार पद्धतीने आयोजन